नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत। पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते सबस्क्राइबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। अनिकेत आणि सचिन हे दोघेही मित्र आपल्या गावी जायला निघालेले। संध्याकाळचे तेव्हा तरी 4 वाजून गेले होते। ऑफिसमधून हाफ डे घेऊन अनिकेतच्या बाईकवरून ते दोघे त्या प्रवासाला निघालेले। अनिकेत बाईक चालवत होता आणि सचिन मागे बसलेला। सूर्य मावळतीला जात होता। आकाशाचे रंग बदलत होते। नारंगी, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची छटा आकाशावर पसरली होती। शहरातील कॉन्क्रीटचं जंगल पार पाडून ते आता गावच्या हायवेवर लागलेले। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या शेतातील पिकांचा तो सुगंध हवेत मिसळला होता। अनिकेत आणि सचिन गप्पा मारत हसत आपल्या गावी निघाले होते। त्या हायवेवर सुटलेल्या थंड हवेमुळे तो प्रवास खूप सुखद वाटत होता। असाच त्या प्रवासात काही वेळ निघून गेला। संध्याकाळचे तेव्हा 7 वाजले होते। आजूबाजूला तेव्हा अंधार पडू लागलेला। त्या हायवेवरून त्यांची बाईक वेगाने चालली होती। तेव्हाच अचानक अनिकेतचा बाईकवरून ताबा सुटला आणि त्यांची ती भरधाव बाईक त्या हायवेवर घसरली। अनिकेत आणि सचिन दोघेही त्या रस्त्यावर घसपटत गेले। तेव्हाच मागे एक मोठा ट्रक वेगाने त्यांच्या दिशेने येत होता। अनिकेत आणि सचिनला वाटलं आपला आता अंत निश्चित आहे। पण तेवढ्यात त्या चालकाने मोठ्या मुश्किलीने कसाबसा शेवटच्या क्षणाला तो ट्रकचा ब्रेक लावून ट्रक थांबवला। ते दोघे मित्र तेव्हा त्या मृत्यूच्या दाढेतून वाचले होते। पण रस्त्यावर घसरल्यामुळे त्या दोघांनाही खरचटलं होतं आणि त्या जखमांमधून रक्त येत होतं। अनिकेतने तेव्हा हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याला कमी खरचटलं होतं, पण सचिनच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या आणि त्याच्या हाताचा सांधा सुद्धा निखळला होता। तेव्हा त्या ट्रक चालकाने क्षणाचाही विलंब न करता त्या दोघांचीही मदत केली आणि जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं। डॉक्टरांनी लगेच सचिनला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले। अनिकेतला कमी जखमा झालेल्या, त्यामुळे नर्सने बाहेरच त्याच्या जखमांवर मलमपट्टी केली। त्या ट्रक चालकाच्या मदतीनेच त्यांनी त्यांची बाईक जवळच्याच एका मेकॅनिककडे दिली। हे सगळं होईपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते। तसं काही वेळाने ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर बाहेर आले। सुदैवाने सचिनला मोठी दुखापत झाली नव्हती। डॉक्टरांनी त्याचा निखळलेला हात सुद्धा पुन्हा बसवून हात फ्रॅक्चर केला होता आणि त्याच्या काही जखमांना टाके घातले होते। पण सुरक्षिततेसाठी डॉक्टरांनी त्याचा सिटी स्कॅन करायला सांगितलेलं आणि त्या रात्री सचिनला रुग्णालयातच ठेवायला सांगितले, कारण सचिन अजून शुद्धीवर आला नव्हता। अनिकेतने तसं सचिनच्या घरी गावी फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला, पण सचिनचे आई वडील वृद्ध असल्यामुळे त्यांना इतक्या रात्री इकडे येऊ नका म्हणून त्याने सांगितले। उद्या डिस्चार्ज मिळाल्यावर मी सचिनला गावीच घेऊन येतो असे त्याने आश्वासन सुद्धा दिले। रात्रीचे तेव्हा 11 वाजले होते। अनिकेतने जवळच्याच हॉटेलमधून जेवण केले आणि तो रुग्णालयात परत आला। त्यावेळी ते एक ग्रामीण भागातील रुग्णालय असल्यामुळे तिकडे रात्रीच्या वेळी पेशंट्स कोणी दिसत नव्हते आणि स्टाफ सुद्धा 3-4 जणच त्यांची कामं तिकडे करत होते। अनिकेत तसा सचिनच्या रूमकडे जाऊ लागला, जिकडे त्याला ॲडमिट केलं होतं। तेव्हाच
एका वृद्ध नर्सने त्याला थांबवलं. ती नर्स तेव्हा अनिकेतला बोलली, तू रात्री इथे आपल्या मित्रासोबत राहणार आहेस ना? मग रात्री खोलीतून बाहेर येऊ नकोस. जर काही आवाज ऐकला तरी लक्ष देऊ नकोस, खोलीतच राहा. तशीच काही इमर्जन्सी वाटली तर बेडजवळची ती बेल दाब, आम्ही येऊ, पण तू बाहेर येऊ नकोस. आजची रात्र चांगली नाही, कारण आज अमावास्या आहे. त्यात तुम्ही दोघेही मृत्यूच्या तावडीतून वाचला आहात, त्यामुळे अजून सावध राहा. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण इथे रात्री भयानक गोष्टी घडतात. हे सर्व सांगून ती नर्स तिच्या वॉर्डमध्ये परत गेली. अनिकेतने मात्र तिचे बोलणे गांभीर्याने घेतलं नव्हतं. त्याला वाटलं ती नर्स अफवा पसरवत आहे आणि उगाचच भीती दाखवत आहे. तसा तो सचिनच्या रूममध्ये आला आणि बाजूच्या रिकामी बेडवर तो सुद्धा झोपून गेला. असाच मग थोडा वेळ निघून गेला असेल. रात्रीचा तेव्हा 1 वाजला होता. अनिकेत गाढ झोपलेला. तेव्हाच त्याला बाहेर कोणीतरी चालण्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी हातात काठी घेऊन चालत होते आणि चालताना प्रत्येक रूमच्या दरवाजावर नखांनी ओरखडत होते. अनिकेतला वाटलं कोणी वृद्ध रुग्ण काठीच्या सहाय्याने चालत आहे आणि दाराचा आधार घेत आहे. पण जसजसा तो चालण्याचा आवाज जवळ येत होता तसा तो नखांनी ओरखडण्याचा आवाज आणखीनच तीव्र होत चाललेला. तसा तो चालण्याचा आवाज त्यांच्या रूम बाहेर येऊन थांबला आणि पुढच्या क्षणी कोणीतरी बाहेरून दरवाजावर नखांनी ओरखडू लागलं. अनिकेत तसं उठून बाहेर कोण आहे हे बघायला जाणार, तो आवाज शांत झाला आणि बाहेरची ती व्यक्ती पुढच्या दारावर गेली. अनिकेतने तरी बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी दार उघडलं आणि बाहेर डोकावून पाहिलं, पण बाहेर तिकडे कोणीच नव्हतं. त्याला वाटले कदाचित पुढच्या रूममधील तो रुग्ण असेल आणि तो आता खोलीमध्ये गेला असेल. तसा अनिकेत पुन्हा आत आला आणि त्याने दार लावले. अनिकेत तसा पुन्हा झोपायला गेला. आणखीन मग काही वेळ निघून गेला. तेव्हा रात्रीच्या 2 वाजता अनिकेतला बाहेरून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तो एका महिलेचा आवाज होता. ती वेदनेने कळवळून जोरजोरात ओरडत रडत होती. जणू काही तिला प्रसूतीच्या वेदना होत असाव्यात. अनिकेतला वाटले कोणीतरी प्रेग्नेंट महिला रात्री डिलिव्हरीसाठी दाखल झाली असेल आणि तिला लेबर पेन होत असल्यामुळे ती किंचाळत असेल. तसा मग काही वेळाने तो आवाज सुद्धा आपोआप शांत झाला. अनिकेत तेव्हा खूप दमला होता. त्याची सारखी झोपमोड होत होती. तसा तो बेडवर जाऊन पुन्हा झोपणार तोच त्याला त्यांच्या रूमच्या खिडकी बाहेर कोणीतरी उभे आहे आणि एकटक सचिनकडे बघत आहे असा भास झाला. तसा तो लगेच उठला आणि ओरडला, कोण आहे तिकडे बाहेर? पण तेव्हाच ती बाहेरची सावली हवेत अगदी विरून जावी तशी कुठेतरी गायब झाली. अनिकेत तसा खिडकी जवळ आला आणि त्याने बाहेर बघितले, पण तिकडे रुग्णालयाची मागची बाजू होती. मागे तिकडे कोणीच नव्हतं. मागे तिकडे फक्त जुने वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांचे कपडे सुकायला टाकले होते. अनिकेतने तसं खिडकीचा पडदा लावला आणि तो बेडवर परत आला. पण इतक्या सर्व घटना घडल्यावर त्याची झोप आता पूर्ण उडाली होती. तसं त्याने आपल्या बॅगेतून सिगारेट काढली आणि तो ती पेटवायला निघाला. तेव्हाच
त्याला कोणीतरी दार ठोकवल्याचा आवाज आला. तसं त्याने लगेच सिगारेट खिशामध्ये लपवली आणि तो दाराकडे आला. दाराजवळ येऊन त्याने विचारले, कोण आहे? पण बाहेरून कोणी उत्तर दिलं नाही. तसं त्याने लगेच दार उघडलं आणि तो बाहेर आला. पण मगाच सारखंच बाहेर कोणीच नव्हतं. तसं अनिकेत जरा वैतागलाच आणि आत रूम मध्ये आला आणि तो दार बंद करणार होता. तेवढ्यात त्याला दाराच्या बाहेरून कोणीतरी त्याचे नाव हळू आवाजात घेताना ऐकू आले, अनिकेत, अनिकेत. तसं अनिकेत जरा घाबरलाच. त्याने परत दार हळूच उघडलं आणि तो बाहेर आला. पण परत बाहेर तिकडे कोणीच नव्हते. पण तेव्हाच त्याला उजव्या बाजूला एक बाई तिकडे कॉरिडॉरमधून चालताना दिसली. तसं अनिकेत तिला पाहून ओरडला, तू कोण आहेस? तू माझे नाव का घेत होतीस? तशी ती बाई जागीच थांबली आणि तिने हळूच अनिकेतकडे वळून बघितले आणि एक विचित्र हास्य करत ती परत पुढे चालू लागली. अनिकेत तेव्हा वैतागला होता. तो तसा तिच्या पाठीमागे चालू लागला. पण ती थांबली नाही आणि एका रूममध्ये जाऊन तिने दार लावून घेतले. अनिकेत तसा त्या दाराजवळ आला आणि दार ठोठावायला लागला. तू कोण आहेस? तुला माझे नाव कसे माहिती? आणि तू मला मगाचपासून का त्रास देत आहेस? बाहेर ये आणि बोल, नाहीतर मी नर्सकडे तुझी तक्रार करेन. पण ते दार कोणी उघडलेच नाही. अनिकेत तसा रागाने लॉबीमधील रिसेप्शनकडे जाऊ लागला. रात्रीच्या त्यावेळी रुग्णालय खूप भयानक दिसत होतं. तिकडे आजूबाजूला कोणी कर्मचारी सुद्धा नव्हते. जेव्हा अनिकेत रिसेप्शन जवळ गेला तेव्हा एक वॉर्ड बॉय खुर्चीवर गणपतीच्या मूर्तीजवळ झोपलेला त्याला दिसला. अनिकेत त्याच्या जवळ गेला आणि त्याने त्याला उठवलं आणि मग सगळी घटना त्याला सांगितली. पण तेव्हा वॉर्ड बॉयने सांगितलं की त्यांच्या वॉर्डमध्ये जिकडे सचिनची रूम आहे तिकडे बाकी सर्व रूम्स या रिकामीच आहेत. तसं त्या वॉर्ड बॉयने अनिकेतला पुन्हा खोलीत जायला सांगितलं आणि देवाचा एखादा फोटो जवळ ठेवायला सांगितला. तसेच बाहेरच्या विचित्र घटनांकडे लक्ष न देण्यास सांगितले. पण रागात असलेल्या अनिकेतने मात्र त्याचं बोलणं काही ऐकलं नाही आणि तो सिगारेट पिण्यासाठी रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत आला. रात्रीचे तेव्हा 3 वाजून गेलेले. अंधारलेल्या रात्रीत रुग्णालयाची ती इमारत एक भयान वास्तूसारखी दिसत होती. शांततेने भरलेल्या त्या आजूबाजूच्या वातावरणात फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रुग्णालयाच्या मागच्या बाजूला जुन्या वैद्यकीय उपकरणांची सावली विचित्र आकारांची दिसत होती. जसे काही भयानक राक्षस तिकडे लपून बसले आहेत. समोरच्या झाडांच्या फांद्या हवेत हलत होत्या, जसं काही त्या झाडावर बसलेली भूतं त्या फांद्या हलवत आहेत. तसं अनिकेतने खिशातून सिगारेट काढली आणि तो ती पेटवायला निघाला. आणि तेव्हाच अचानक त्याची नजर त्या रुग्णालयाच्या छतावर गेली. तेव्हा तिकडचे ते दृश्य पाहून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याला त्या छतावर तीच मगासची बाई चालताना दिसली. तेव्हा त्या बाईने अचानक अनिकेतकडे बघितलं आणि ती विचित्रपणे हसायला लागली. आणि पुढच्या क्षणी त्या बाईने त्या छतावरून खाली उडी मारली. पण खाली पडण्याऐवजी अगदी हवेत विरून जावी
तशी ती कुठेतरी गायब झाली. आता मात्र अनिकेत पुरता घाबरला. त्याला त्या वृद्ध नर्सचे आणि त्या वॉर्डबॉयचे बोलणे आठवले. त्याला भीतीने घाम फुटला. त्याच्या हातातील सिगारेट खाली पडली आणि तो बेशुद्ध होऊन जागीच कोसळला. सकाळी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो सचिनच्या शेजारच्या बेडवर होता आणि त्याच्या हाताला सलाईन लावली होती. तीच वृद्ध नर्स त्याची काळजी घेत होती. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्या वृद्ध नर्सने रात्री काय घडलं हे त्याला सांगितलं. तू नशीबवान आहेस जे दुसऱ्यांदा मृत्यूच्या तावडीतून वाचलास. त्या रिसेप्शनवरच्या वॉर्डबॉयने वेळेत आम्हाला कळवलं म्हणून बरं झालं की तू बाहेर जात आहेस ते. तेव्हा मग आम्ही चौघेही स्टाफ मेंबर बाहेर आलो आणि तुला तिकडे आम्ही बेशुद्ध पडलेलं पाहिलं. जर आम्ही आलो नसतो तर तिने नक्कीच तुला आपल्यासोबत नेले असते. हे रुग्णालय त्या हडळीने पछाडलेले आहे. दर अमावास्येच्या रात्री ती इकडे येते आणि आपली शिकार शोधते. म्हणूनच काल रात्री मी तुला सावध केलं होतं, कारण काल अमावास्या होती. पहिलं मात्र इकडे असं काही नव्हतं, पण काही वर्षांपासून त्या घटनेनंतर हे सर्व इकडे घडतंय. काही वर्षांपूर्वी अशीच एक ॲक्सिडेंट केस इकडे आली होती, ज्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश होता. ती बाई, तिचा नवरा आणि 8 वर्षांचा तिचा मुलगा. गावी जाताना त्यांच्या कारचा अपघात झालेला, पण दुर्दैवाने तिचा मुलगा आणि नवरा यांची ऑन द स्पॉट डेथ झालेली. तिला इकडे ॲडमिट केलं तेव्हा ती वाचली होती, पण जेव्हा तिला तिच्या मुलगा आणि नवऱ्याबद्दल कळलं तेव्हा एके दिवशी तिने या हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. तेव्हापासून इकडे भयानक गोष्टी घडू लागल्या. ती बऱ्याचदा झोपलेल्या स्टाफच्या कानाखाली मारते. मोठमोठ्याने रडत ती रुग्णालयात फिरते. पण जर तुम्ही देवाचा फोटो किंवा मूर्ती सोबत ठेवली तर ती तुम्हाला इजा पोहोचवायला धजावत नाही. त्यामुळेच जवळच्या गावातील लोक रात्री इकडे येण्याची हिंमत करत नाहीत, आणि आलेच तर ते त्यांच्या रूम आणि वॉर्डमधून बाहेर पडत नाहीत. फक्त दिवसा ते डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी येतात. त्यामुळेच रात्री ते फक्त काहीच कर्मचारी असतात. हे सगळं ऐकून अनिकेत पूर्णपणे घाबरला होता. त्याने संध्याकाळ व्हायच्या आधीच हे रुग्णालय सोडण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने सचिन सुद्धा तेव्हा शुद्धीवर आला आणि त्याचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यामुळे त्या दिवशी दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. अनिकेतने तेव्हा त्या जवळच्या मेकॅनिककडून आपली बाईक मागवली, जी त्याने काल रिपेअरिंगसाठी दिली होती. तसं ते दोघेही काळोख पडायच्या आतच त्या जागेवरून निघाले. असंच तेव्हा त्यांचा प्रवास सुरू होता. गाव यायला अजून 1-1.5 तास बाकी होता. ते एका घाटमार्गातून चालले होते. तेव्हाच अनिकेतचं लक्ष त्या बाईकच्या साईड मिररमध्ये गेलं. त्याला त्या मिररमध्ये त्याच्या मागे सचिनच्या जागी तीच हडळ बसलेली दिसली. अनिकेतने पटकन भीतीने मागे वळून पाहिलं आणि तोच त्यांची बाईक तो डिवायडर तोडून त्या घाटातील खोल दरीत कोसळली. यावेळी मात्र ते त्यांच्या मृत्यूला चुकवू शकले नाहीत.